हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण स्विंग ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजी कोणत्या आहेत, स्विंग ट्रेडिंग निवडताना टाइम फ्रेम कोणता इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्याकडे कोणत्या पद्धतीचे क्वेरीज नसणार आहेत। क्रिप्टो पॉइंट मराठी या चॅनलवरती तुम्हाला क्रिप्टो रिलेटेड अपडेट्स मिळतील। तुम्ही जर लास्ट व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला कळेल स्कॅल्पिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, शॉर्ट टर्म ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकतो, ट्रेंड लाईन बेस्ड ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत। आता आपण बोलूयात स्विंग ट्रेडिंगसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाचे आहेत व टाइम फ्रेम कोणता इम्पॉर्टंट असेल। स्विंग ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला एखादा कॉइन बाय करायचा आहे आणि 3 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला होल्ड करायचं आहे किंवा 2 महिन्यापेक्षा जास्त तिथे होल्ड करायचं आहे। म्हणजेच काय, मिड टर्मपेक्षा जास्ती तुम्हाला जर ड्युरेशन होल्ड करायचा असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंगला इनेबल होऊ शकता। ह्या केसमध्ये तुम्हाला टाइम फ्रेम थोडा बिगर असेल, स्टॉप लॉस रेशो पण तुमचा जास्ती असेल। फॉर एक्झाम्पल, तिकडे जर तुम्हाला 30% प्रॉफिट रेशो असेल तर तुम्हाला 10% तिथे रिस्क घ्यावं लागेल। जर 2x प्रॉफिटचा रेशो असेल तर तिथे तुम्हाला 50% स्टॉप लॉस तिथे यूज करावे लागेल। तर असे काही रूल्स आहेत, त्या रूल्स कशा पद्धतीने तुम्हाला ऑप्टिमाइज करायचे आहेत तुमच्या ट्रेडिंग सिस्टीममध्ये त्या गोष्टी आपण पाहूयात। फर्स्ट ऑफ ऑल, एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स तुम्हाला ओळखण्याची खूप गरज आहे। म्हणजेच तुम्हाला कळेल की प्राइस नेमकं डिमांड झोनला आहे का सप्लाय झोनला आहे, हे तुम्हाला इथे क्लिअर होईल। म्हणजेच काय, सपोर्ट तिथे क्रिएट करणं खूप गरजेचं असतं। तिकडे जर सपोर्टवरती प्राइस ॲक्शन असेल तर तुम्ही इझिली तिथे लॉंगचा ट्रेड घेऊ शकता, बायचा ट्रेड घेऊ शकता, काही दिवसांपर्यंत तिथे तुम्ही होल्ड करू शकता। प्रत्येक सपोर्ट लाईनवरती तुम्ही एंट्री करू शकता। प्राइस ॲक्शन एक 7 ते 10 वेळा इथे टेस्ट होईल। त्यानंतर जर सेल प्रेशर वाढला तर इथे ब्रेकडाऊन होईल आणि स्टॉप लॉस हिट होईल। म्हणजे एका सपोर्ट लाईनवरती तुम्हाला कमीत कमी 4 ते 7 ट्रेड्स तुम्हाला इथे फाइंड आउट करता येईल। एक ट्रेड असा येईल त्यामध्ये स्टॉप लॉस हिट होणार आहे। 7 ते 8 ट्रेडमध्ये तुमचा जर एकच स्टॉप लॉस हिट होत असेल तर तुमच्यासाठी ते एक प्रॉफिटेबल डील असणार आहे। जर तुम्ही लॉंग टर्म ट्रेड घेत असाल तर कमीत कमी तुमचा विन रेट किती असलं पाहिजे, 70%, आणि टेक प्रॉफिट लेवल 1:2 मिनिमम 1:4 1:3 असेल तर वेल अँड गुड, तुम्ही तिथे ट्रेड्स होल्ड करू शकता। म्हणजे आउट ऑफ तुम्ही जर 10 ट्रेड घेत असाल तर त्यातले तुम्हाला 7 विन करायचे आहेत। 3 स्टॉप लॉस हिट झालं तरी चालेल, तुमचा जो इव्हेंच्युअली प्रॉफिट्स जे आहे ते प्लसमध्ये असणार आहे। बिटमार्ट प्लॅटफॉर्मवरती तुम्ही स्विच करू शकता। इथे तुम्ही तुमच्या फेवरेट क्रिप्टोकरन्सीज ट्रेड करू शकता। 1500+ क्रिप्टोकरन्सीज अवेलेबल आहेत। इंडियन युजर्ससाठी पण हे बेस्ट प्लॅटफॉर्म असेल। इथे तुम्ही विदाउट KYC पण ट्रेड करू शकता। KYC 1 सिंपल, तुम्ही जर बेसिक डिटेल्स जरी एंटर केला विदाउट KYC, क्रिप्टो डिपॉझिट करून तुम्ही इथे ट्रेड करू शकता। बाय क्रिप्टोसाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत। पहिला ऑप्शन म्हणजे P2P ट्रेडिंग करू शकता। तुमच्याकडे जे INR असेल, रुपीज असतील, ते तुम्ही USDT मध्ये कन्वर्ट करू शकता। दुसरा ऑप्शन म्हणजे असेट्समध्ये तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता आणि तिथे क्रिप्टो डिपॉझिट करू शकता। त्यासाठी तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स असतील। डिपॉझिटवरती क्लिक करा, जे काही अवेलेबल असेट्स असतील ते तुम्हाला इथे दिसतील। तुम्ही डिपॉझिटवरती क्लिक करा, जे काही क्रिप्टोज अवेलेबल आहेत, बिटमार्टला जे काही सपोर्ट होतील त्या क्रिप्टोज तुम्ही इथे डिपॉझिट करू शकता। लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली साइन अप करू शकता। लॉग इन करून नेक्स्ट स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता। आता आपण बोलूयात टॉपिककडे। सपोर्ट फाइंड आउट केला, रेजिस्टन्स पण फाइंड आउट करा, जेणेकरून बाईंग अँड सेलिंगचं तुमच्याकडे एक प्रॉपर जजमेंट येईल। स्टॉप लॉस प्रेफरेबल असेल। आता तुम्ही जर इथे लॉंग ट्रेडचा इथं प्लॅन करत असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो कशा पद्धतीने ट्रेड्स फाइंड आउट करायचे आहेत। सपोर्ट स्पॉट केला, तिकडे तुम्हाला अपोजिट पॉईंट पण तुमच्या लक्षात घ्यायचा आहे, इनव्हॅलिड लेवल पण लक्षात घ्यायचं आहे। इनव्हॅलिड लेवल म्हणजेच काय, स्टॉप लॉस लेवल। आता तुम्ही मार्केट प्रेडिक्ट केलं आहात म्हणजे मार्केट तुमच्याच डायरेक्शनला जाईल याची गॅरंटी नाही। आता फॉर एक्झाम्पल, मार्केट प्राइस BTCचं चालू आहे 64,000। ट्रेंड जर इकडे येत असेल त्यानंतर तुम्ही एंट्री घेत असाल तर तो प्लॅन कशा पद्धतीचा पाहिजे ते तुम्हाला सांगतो। रिस्क जर 7%चा असेल, रिवॉर्ड कमीत कमी 15% 14%चा पाहिजे आहे। त्यापेक्षा जास्ती असेल वेल अँड गुड, तिथे तुम्ही खूप चांगला प्रॉफिट रेशो तिथे ऑब्टेन करू शकता।
फेच करू शकता. आता तुम्ही इकडे पाहू शकता अशा पद्धतीचे ट्रेड्स तुम्हाला फाइंड आउट करून वेगवेगळे ट्रेड सेटअप इथे येईपर्यंत, जोपर्यंत ट्रेंड लाईन तुमच्या सेटअपमध्ये तुमच्या फेवरमध्ये येत नाही तोपर्यंत तिथे ट्रेड घेऊ नका. शक्यतो स्पॉट ट्रेडिंगवरतीच फोकस करा, म्हणजे तुमच्याकडे लेव्हरेजचा कोणताही पद्धतीचं तिथे रिस्क नाही आहे. फक्त तुम्ही बाय करा आणि काही दिवसासाठी होल्ड करा, स्टॉप लॉस लावा, तुमचा ट्रेड तिथे एन्जॉय होईल. विदाऊट लिक्विडेशनचा कोणताही तिथे पार्ट नाही, त्यामुळे बिंदास तुम्ही तिथे ट्रेड होल्ड करू शकता. तर अशा पद्धतीने सप्लाय अँड डिमांड तुम्ही लक्षात घेऊन स्विंग ट्रेडिंगसाठी मॅक्झिमम तुम्हाला चांगल्या लिक्विडिटीचा कॉईनच तिथे शोधावं लागेल. टॉप 10 टॉप 20मध्ये जे रँक करतील त्या कॉईनमध्येच तुम्ही जास्तीत जास्त फोकस करू शकता. सप्लाय अँड डिमांड झोन स्पॉट करून तिथे एंट्री किंवा एक्झिट करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी इतकेच.